एका छोट्याशा शहरामध्ये एक मुलगा राहत होता. त्याचे नाव राहुल. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तो नेहमी आपल्या आजोबांच्या घरी जायचा. आजोबा खूप शांत, शहाणे आणि निसर्गप्रेमी होते. त्यांच्याजवळ एक सुंदर बाग होती, जिथे ते रोज प्रेमाने झाडांची काळजी घेत असत. एक दिवस राहुलने विचारले, आजोबा, मला मोठं होऊन यशस्वी माणूस बनायचे आहे. मला सांगाल का यशस्वी कसं व्हायचं आहे? आजोबा हसले आणि म्हणाले, याचे उत्तर मी तुला एका अनुभवातून देतो. चल माझ्यासोबत. दोघेही नर्सरीमध्ये गेले आणि 2 झाडाची रोपे घेऊन आले. घरी आल्यावर आजोबांनी एक रोप कुंडीत लावलं आणि घराच्या आत ठेवलं. दुसरे रोप घराच्या मागच्या मोकळ्या जमिनीत लावलं. मग त्यांनी राहुलला विचारलं, बाळा, तुला काय वाटतं, यापैकी कोणतं रोप मोठं आणि चांगलं वाढेल? राहुल थोडा विचार करून म्हणाला, घरातलं रोपच जास्त चांगलं वाढेल, कारण ते सुरक्षित आहे. बाहेरच्या रोपाला ऊन, वारा, पाऊस आणि अडचणींचा सामना करावा लागेल. आजोबा पुन्हा हसले. ठीक आहे, पाहूया पुढे काय होतं. सुट्ट्या संपल्या आणि राहुल घरी परत गेला. 5 वर्षांनी तो पुन्हा आजोबांकडे आला. तो म्हणाला, आजोबा, मागच्या वेळी मी तुम्हाला यशाबद्दल विचारलं होतं. यावेळी नक्की उत्तर द्या. आजोबा म्हणाले, चालेल, पण आधी आपण रोप पाहूया. ते आधी घरातल्या रोपाजवळ गेले. ते थोडं वाढलं होतं, पण एक फक्त छोटंसं झाड झालं होतं. नंतर ते बाहेर गेले आणि तिथे एक भलं मोठं मजबूत झाड उभं होतं. त्याच्या फांद्या दूरवर पसरल्या होत्या आणि ते वाटसरूंना सावल्या देत होतं. आजोबांनी विचारले, आता सांग, कोणतं झाड जास्त यशस्वी झालं? राहुल म्हणाला, बाहेरचं झाड. पण कसं? त्याने इतक्या अडचणी सहन केल्या तरी ते इतकं मोठं कसं झालं? आजोबा प्रेमाने म्हणाले, कारण अडचणींनी त्याला मजबूत बनवलं. त्याला मोकळी जमीन मिळाली, म्हणून त्याच्या मुळांना खोलवर, दूरवर पसरायला जागा मिळाली. वादळं आली, पाऊस आला, पण ते प्रत्येक वेळी अजून मजबूत बनत गेलं. पण घरातलं रोप ते सुरक्षित होतं, पण त्याच्या मुळांना वाढायला जागा नव्हती, म्हणून ते ना मोठं झालं ना मजबूत. आजोबा राहुलच्या डोळ्यात बघत म्हणाले, लक्षात ठेव बाळा, जोपर्यंत तू जीवनात संघर्ष करणार नाहीस, अडचणींना सामोरे जाणार नाहीस, तोपर्यंत खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकत नाहीस. फक्त आराम आणि सुरक्षितता शोधलीस तर तुझी प्रगती थांबेल. पण जर तू अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवलीस तर कोणतेही लक्ष्य तुझ्यासाठी अशक्य नाही. म्हणून अडचणींना शत्रू समजू नकोस, त्या तुझ्या यशाच्या पायऱ्या आहेत. राहुल मोठ्या झाडाकडे बघत राहिला. आजोबांचे शब्द त्याच्या मनात घुमत राहिले. शिकवण, आपल्या आयुष्यात अडचणी येणारच. कधी परिस्थिती विरोधात असते, कधी मार्ग अस्पष्ट दिसतो, पण ह्याच अडचणी आपल्याला घडवतात, आपल्यातील खरी ताकद बाहेर आणतात. जसं त्या झाडाने वादळ, पाऊस आणि ऊन सहन करून स्वतःला भव्य वृक्षात बदललं, तसंच आपणही अडचणींना घाबरण्याऐवजी त्यांचा सामना केला तर आपणही मजबूत आणि यशस्वी बनू शकतो. कारण यश हे सोयीमध्ये नाही, तर ते संघर्षाच्या वाटेवरती चालण्यातच आहे.